Hello everyone, myself Mahesh Pore, and in this session I am going to take a session on software testing terms and definitions. Okay. So in this session we will learn some terms, describe the fundamental concepts regarding the software development product and the process. Okay. Because some terms are confused and used inappropriately, we see in detail the terms used in the software testing. There are some terms used like the precision, accuracy, verification, validation, then quality, reliability, then what is meant by testing and quality assurance. Okay. So these are some terms used which are confused terms. Okay. We will see the difference between some terms in your syllabus. They mention only the two software testing terms, that is what is meant by verification and validation of a software. Okay. So see, these are the two terms used to test the software, or to write the test cases, or to check whether the tests are appropriate or not. Okay. These two terms are used. For example, verification and validation of the software. Okay. So at very first, when we see on these two terms, these are the interchangeably, or these are the confused terms. Okay. So we want to see the difference between these two terms. Okay. So before going to in detail in that terms, I will give you some real life examples. For example, suppose uh, if I want to take the admission, okay, जर तुम्हाला admission कॉलेजचे किंवा कुठलेही ऍडमिशन्स करायचे झाले तर त्याला एक प्रोसेस असते. Okay. What the process is that they define some schedule. Okay. In that schedule you want to upload the documents. Okay. डॉक्युमेंट अपलोड करताना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नावाचा एक एक स्टेप तुम्हाला त्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये दिसेल. व्हेरिफिकेशन म्हणजे काय? एखादा प्रोडक्ट तयार होण्यासाठीची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस व्यवस्थित चाललेली आहे की नाही हे चेक करणं म्हणजे व्हॉट द व्हेरिफिकेशन. ओके. जर तुम्हाला व्हॅलिड कॅन्डिडेट ऍडमिशन साठी डिफाईन करायचा असेल तर पहिल्यांदा त्यानं गेट केलेले जे क्वालिफिकेशन आहे ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायचं काम आपल्याला ऍडमिशनच्या सेंटरमध्ये केलं जातं. एकदा का व्हेरीफाय झालं म्हणजे काय की जो कॅन्डिडेट ऍडमिशन साठी व्हॅलिड ठरवायचा आहे त्यानं प्रोव्हाइड केलेल्या जे डॉक्युमेंट्स आहेत ते एकदा व्हेरीफाय झाले म्हणजे ते करेक्ट आहेत का नाहीत, ओरिजिनल आहेत का नाहीत, ट्रू आहेत का नाहीत हे चेक करणं झालं, देन द डॉक्युमेंट इज अपलोडेड इनटू दॅट लॉगिन. ओके. आणि जेव्हा डॉक्युमेंट तुम्ही सगळं अपलोड करताय आणि सबमिट करताय त्यावेळी तुम्ही व्हॅलिड कॅन्डिडेट ऍडमिशन घेण्यासाठी म्हणून ठरवलं जातं. ओके. So verification means what? You want to check whether the product is building or going right or not. एखादा प्रोडक्ट तयार होत असताना जी काय प्रोसेस फॉलो केलेली आहे ती प्रोसेस राईट आहे का नाही हे चेक करणं म्हणजे व्हेरिफिकेशन. आणि व्हॅलिडेशन म्हणजे काय? एखादा प्रोडक्ट जो तयार झालेला आहे तो त्याचं इंटेंडेड फंक्शन करतो का नाही, तो कस्टमरच्या रिक्वायरमेंट किंवा ॲज पर स्पेसिफिकेशन तयार झाला आहे का नाही हे चेक करणं म्हणजे व्हॅलिडेशन. म्हणजेच व्हेरिफिकेशन हे एखादा प्रोडक्ट तयार होत असताना म्हणजे प्रोसेस रिलेटेड केलं जातं आणि व्हॅलिडेशन एखादा प्रोडक्ट तयार झाल्यानंतर तो आपल्या रिक्वायरमेंट फुलफिल करतो का नाही हे चेक करण्यासाठी जे टेस्टिंग होतं विच इज कॉल्ड ॲज अ व्हॅलिडेशन. One more example I will give you. For example, suppose you want to install the WhatsApp, okay, or the Google Pay. Okay. जेव्हा तुम्ही WhatsApp किंवा Google Pay इन्स्टॉल करत असता त्यावेळी तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय केला जातो सिस्टीमकडून. okay. एखादा OTP किंवा एखादा कोड सेंड करून तुम्ही ज्या डिव्हाइसवर ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करताय तो डिव्हाइस त्याच नंबरला रजिस्टर आहे का हे चेक करण्यासाठी व्हेरिफिकेशन कोड सेंड केला जातो. जेव्हा तुम्ही व्हेरिफिकेशन कोड पुट करताय आणि सबमिट करताय, जर कोड मॅच झाला तर तुमचं इन्स्टॉलेशन कम्प्लीट होतं आणि तुम्हाला तुमचं एक सेपरेट लॉगिन मिळतं. म्हणजेच काय? सेपरेट लॉगिन मिळलं म्हणजे काय? एक व्हॅलिड कॅन्डिडेट म्हणून तुम्हाला ट्रीट केलं जातं. परंतु त्याच्या अगोदर काय केलं जातं? तुमच्या मोबाईल नंबरचं व्हेरिफिकेशन केलं जातं.
इट इज अ पार्ट ऑफ द प्रोसेस. म्हणजे एखादं ॲप्लिकेशन इन्स्टॉल होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या व्हेरीफाय करणं, म्हणजेच काय, जे काय डेटा, जो काय डेटा त्या ॲप्लिकेशनला लागणार आहे तो करेक्ट आहे का नाही हे चेक करणं, विच इज कॉल्ड एज अ व्हेरिफिकेशन. एकदा का करेक्टेड डेटा तुम्ही पुट केला आणि एकदा तुमचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालं, यू विल ट्रीटेड ॲज अ व्हॅलिड युजर. म्हणजेच काय, एखादा प्रोडक्ट तयार झाल्यानंतरचं टेस्टिंग जे असतं, विच इज कॉल्ड एज अ व्हॅलिडेशन. ओके, सो these two terms are used in the software testing uh, check the authenticity of your software process and the software testing. Okay, once again see here, what is verification? Verification says are we building the product right, म्हणजे आपण right product बनवत आहोत का. Okay, so it is called as a process related terms is used as verification. Validation is what? Are we building the right product? आपण राईट प्रोडक्ट तयार केलेला आहे. हे कसं चेक करणार? तो प्रोडक्ट किंवा ते सॉफ्टवेअर एक्झिक्यूट करून, रन करून, टेस्टिंगच्या मेथड्स टाइप्स अप्लाय करून जे एक्सपेक्टेड आउटपुट आहे ते मिळतं का नाही हे चेक करणे म्हणजे व्हॅलिडेशन. ओके, सो when the product is goes on means what? When the product is in the process, whatever the testing is done, okay, this is called as a verification. And when the product is fully developed, okay, and deployed at the customer side, okay, at that time when we test that software, we checks whether this software meets the customer requirement or not, then this testing is called as a validation. Okay. So see here, verification in software testing is a process of checking documents, design, code, and the program in order to check if the software has been built according to the requirement or not. The main goal of verification process is to ensure quality of software application, design, architecture, etc. Okay, means what? आपण बऱ्याचशा टर्म्स आतापर्यंत पण बघितल्या. सॉफ्टवेअर टेस्टिंग, वन ऑफ द गोल ऑफ द सॉफ्टवेअर टेस्टिंग इज नथिंग बट व्हॉट द क्वालिटी इम्प्रूव्हमेंट और टू प्रोव्हाइड द क्वालिटी प्रोडक्ट, क्वालिटी सॉफ्टवेअर. मग आपण जो प्रोडक्ट तयार करत आहोत तो क्वालिटी प्रोडक्ट कसा बनवता येईल, म्हणजेच तो प्रोडक्ट तयार होत असताना, ते सॉफ्टवेअर तयार होत असताना जे काही टेस्टिंग किंवा चेकिंग करावं लागतं, विच इज कॉल्ड एज अ व्हेरिफिकेशन. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? आपण कस्टमर कडून रिक्वायरमेंट घेणार, त्याच्यानुसार डिझाईन तयार करणार, एक प्लॅन तयार करणार, त्याच्यानंतर कोड लिहिणार, त्या कोडमध्ये वेगवेगळे मॉड्यूल डिफाईन करणार, त्याचे प्रोग्राम्स लिहिणार. व्हेरिफिकेशन म्हणजे काय? कुठलंही सॉफ्टवेअर किंवा कुठलाही प्रोग्राम रन न करता स्टॅटिक डेटा जो असणार आहे त्या सॉफ्टवेअरचा, म्हणजे डॉक्युमेंट्स असतील, रिक्वायरमेंट डॉक्युमेंट असेल, स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट असेल, डिझाईन डॉक्युमेंट असेल, किंवा एखाद्या सॉफ्टवेअरचा कोड असेल, तो रिव्ह्यू करणं, विच इज कॉल्ड एज अ व्हेरिफिकेशन. आणि जेव्हा सॉफ्टवेअर तुमचं पहिल्या फेज पासून जर चेक होत असेल तर ॲट द लास्ट तुम्हाला जो काय प्रोडक्ट मिळणार आहे, विच इज नथिंग बट द क्वालिटी प्रोडक्ट. म्हणजे एखादं सॉफ्टवेअर तयार होत असताना, इन प्रोसेस असताना जे काही चेकिंग होणार आहे, जे काही टेस्टिंग होणार आहे, विच इज कॉल्ड एज अ व्हेरिफिकेशन. ओके, व्हेरिफिकेशन इज अ स्टॅटिक टेस्टिंग. आता स्टॅटिक मीन्स व्हॉट? There are the two terms are used, static and the dynamic. Static means what? Fixed one. Okay, किंवा without executing your program. Okay, dynamic means what? By executing of your program. Dynamic means not changeable. Okay, static means what? Fixed. जे काय fixed document असणार आहेत किंवा fixed part असणार आहेत सॉफ्टवेअरच्या रिलेटेड, which is called as static testing. Okay. Verification is what? The static testing. Static means what? Static means fixed one. Okay. So there are two terms are used, like static testing and dynamic testing. Static testing refers to testing something that's not running or examining or reviewing it. Okay. Without software किंवा एखादा प्रोग्राम रन न करता जे काही तुम्ही सॉफ्टवेअर टेस्ट करणार आहे, which is called as a static, called as static testing. Okay. आता सॉफ्टवेअर रन न करता मला काय चेक करता येईल? तर रिक्वायरमेंटचं, कस्टमर रिक्वायरमेंटचे डॉक्युमेंट चेक करता येईल, डिझाईनचे डॉक्युमेंट्स चेक करता येतील, कोड चेक करता येईल,
स्पेसिफिकेशन चेक करता येतील. यू कॅन चेक द टेस्ट केसेस डॉक्युमेंट ऑल्सो. सो एखादं सॉफ्टवेअर रन न करता जे टेस्टिंग होतं विच इज कॉल्ड ॲज अ स्टॅटिक टेस्टिंग. आणि व्हेरिफिकेशन मध्ये आपण काय करतोय, प्रोडक्ट तयार होत असताना ज्या काय स्टेप्स आहेत त्या टेस्ट करतो, म्हणजे जी प्रोसेस आहे ती टेस्ट करतो. फायनल प्रोडक्ट आपण टेस्ट करत नाही. फायनल प्रोडक्ट आपला काय असणार आहे, सॉफ्टवेअर असणार आहे. ते एक्झिक्यूट करून आपल्याला ते टेस्ट करायचं नाही. ते सॉफ्टवेअर तयार होत असताना जे काय कंपोनंट्स रिस्पॉन्सिबल आहेत ते टेस्ट करायचे किंवा रिव्ह्यू करायचे, एक्झामाइन करायचे. ओके, सो व्हेरिफिकेशन इज कॉल्ड ॲज स्टॅटिक टेस्टिंग. आता स्टॅटिक टेस्टिंग किंवा व्हेरिफिकेशन प्रोसेस इन्व्हॉल्व्स द ॲक्टिव्हिटीज लाईक द रिव्ह्यूज, वॉक थ्रूज अँड इन्स्पेक्शन. ओके, सो हे व्हेरिफिकेशन कसं केलं जातं, तर इंटरनल ऑर्गनायझेशनमध्ये काही टीम्स तयार केले जातात की आता रिव्ह्यू, वॉक थ्रू आणि इन्स्पेक्शनमध्ये काय डिफरन्स आहे तो आपण नंतर बघायचा आहे. काही हायर मॅनेजमेंटचे किंवा टेस्ट लीड असतील किंवा काही वेगवेगळ्या डोमेनमधली लोक असतील, फॉर एक्झाम्पल मॅनेजमेंट, डेव्हलपमेंट, टेस्टिंग, अशा लोकांची टीम तयार केली जाते आणि त्या टीमकडून ही जी तुमची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची प्रोसेस आहे ती करेक्ट वेनं चाललेली आहे का नाही, त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल जे कंपोनंट आहेत, जे डॉक्युमेंट्स आहेत ते रिव्ह्यू किंवा एक्झामाइन करायचं काम या प्रोसेस, या ऍक्टिव्हिटी थ्रू केलं जातं. रिव्ह्यूज, वॉक थ्रूज अँड इन्स्पेक्शन. ओके, सो दिस ऑल अबाउट द व्हेरिफिकेशन. द सेकंड टर्म यूज इज व्हॉट, द व्हॅलिडेशन इन द सॉफ्टवेअर टेस्टिंग. जसं आता मी तुम्हाला सांगितलं, व्हेरिफिकेशन डिफाइन्स आर वी बिल्डिंग द राईट प्रोडक्ट. म्हणजे प्रोडक्ट तयार होण्यासाठीची जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित चालली आहे का. आणि व्हॅलिडेशन काय सांगताय, आर वी बिल्ड द राईट प्रोडक्ट. आपण जो बनवलेला प्रोडक्ट आहे तो राईट आहे का. आता राईट आहे का नाही हे कसं समजणार आपल्याला, तर सॉफ्टवेअर रन करून मला जे एक्सपेक्टेड रिझल्ट आहेत तसे ऍक्च्युअल रिझल्ट येतात का नाही आणि कस्टमरचे रिक्वायरमेंट फुलफिल होते का नाही हे चेक करणं विच इज कॉल्ड ॲज अ व्हॅलिडेशन. ओके, व्हॅलिडेशन मीन्स व्हॉट, आपण तयार केलेलं प्रोडक्ट राईट प्रोडक्ट तयार झालेला आहे का नाही हे चेक करणं. हे कधी समजेल आपल्याला, ॲज अ टेस्टर किंवा काही स्टेजमध्ये डेव्हलपर्स तुमचं सॉफ्टवेअर रन करून बघतात की एक्सपेक्टेड रिझल्ट आपल्याला काय आहे आणि ऍक्च्युअल काय आला आहे, त्याच्यावरून आपल्याला आपल्या रिक्वायरमेंट फुलफिल होतात का नाही हे चेक करणं विच इज कॉल्ड ॲज व्हॉट, द व्हॅलिडेशन. सो हियर व्हॅलिडेशन इन सॉफ्टवेअर टेस्टिंग इज अ डायनॅमिक मेकॅनिझम. डायनॅमिक मीन्स व्हॉट, इथं म्हणजे डायनॅमिक, जेव्हा आपण एखादा प्रोग्राम रन करून, डायनॅमिक टेस्टिंग इज व्हॉट यू वुड नॉर्मली थिंक ऑफ टेस्टिंग, दॅट इज रनिंग अँड युझिंग द सॉफ्टवेअर. एखादा सॉफ्टवेअर एक्झिक्यूट करून, रन करून एक्सपेक्टेड रिझल्ट ऍक्च्युअल रिझल्ट एक्सपेक्टेड रिझल्ट सारखे आहेत का नाहीत आणि रिक्वायरमेंट फुलफिल करतात का नाहीत हे चेकणं विच इज कॉल्ड ॲज अ डायनॅमिक मेकॅनिझम ऑर डायनॅमिक टेस्टिंग. सो व्हॅलिडेशन मीन्स व्हॉट, व्हॅलिडेशन मध्ये आपण प्रोडक्ट तयार व्यवस्थित झाला आहे काय नाही हे एक्झिक्यूट करूनच बघणार आहे. त्याच्यामुळे व्हॅलिडेशन इन सॉफ्टवेअर टेस्टिंग इज कॉल्ड ॲज अ डायनॅमिक मेकॅनिझम ऑफ द टेस्टिंग. ओके, and validating if the software product actually meets the exact needs of the customer or not. The process helps to ensure that the software fulfills the desired use in an appropriate environment. Okay, आता इथं व्हॅलिडेशन मध्ये कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज असणार आहेत, 100% जे काय टेस्टिंगचे टाईप आहेत की जे टेस्टिंग आपण अप्लाय करणार आहे त्याच्यावर विच इज कॉल्ड ॲज अ व्हॅलिडेशन. फॉर एक्झाम्पल युनिट टेस्टिंग, इंटिग्रेशन टेस्टिंग, सिस्टीम टेस्टिंग अँड युजर ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. ओके, टेस्टिंगचे जे टाईप आहेत किंवा एखादा टेस्टर इंटेंडेड फंक्शन तुमचं सॉफ्टवेअर किंवा प्रोग्राम वर्क करतं का नाही, इंटेंडेड फंक्शन दाखवतं का नाही, प्रॉपरली वर्क होतं का नाही हे जेव्हा चेक करतो, these are nothing but the types of the testing. आणि इथं आपण काय करतोय, एखादं सॉफ्टवेअर एक्झिक्यूट करून बघतोय, म्हणजे टेस्टिंगचे सगळे जे टाईप्स आहेत which is treated as the activities in the validation. Okay, so see the difference between the verification and validation. The first one is nothing but what, the verification process includes the checking documents, design, code and the program, whereas the validation is what, it is a dynamic mechanism of testing and validating the actual product. जसं आता मी तुम्हाला डिस्कस केलं, व्हेरिफिकेशन हे प्रोसेस रिलेटेड आहे, व्हॅलिडेशन हे प्रोडक्ट रिलेटेड आहे. प्रोसेस म्हणजे काय,
एखादा प्रोडक्ट तयार होत असतानाच्या ज्या स्टेप्स आहेत विच इज कॉल्ड ॲज अ प्रोसेस. ओके, व्हेरिफिकेशन मध्ये प्रोसेस चेक केली जाते, म्हणजे काय केलं जातं, डॉक्युमेंट चेक केलं जातं, डिझाईन चेक केलं जातं, कोड किंवा प्रोग्राम चेक केला जातो. व्हॅलिडेशन म्हणजे काय, पूर्ण तयार झालेला प्रोडक्ट चेक करणं विच इज कॉल्ड ॲज अ व्हॅलिडेशन. ओके, ऍक्च्युअली प्रोडक्ट तुमचं इथे चेक होतं. The second difference is what, it does not involve the executing of the code, and validation is what, it always involves the executing of the code. Okay, means what, the verification is a static testing and validation is what, the dynamic testing. Okay, because in static testing it does not execute the software, and in dynamic testing we check the result by executing the software. Okay, so verification is टाइप ऑफ स्टॅटिक टेस्टिंग, जिथं आपण कोड एक्झिक्यूट करणार नाही, आणि व्हॅलिडेशन हे डायनॅमिक काइंड ऑफ मेकॅनिझम यूज करतं, डायनॅमिक टेस्टिंग चा टाइप आहे. सो जे काय रिझल्ट आहेत ते व्हॅलिडेशन मध्ये आपण एखादा कोड एक्झिक्यूट किंवा सॉफ्टवेअर एक्झिक्यूट करून चेक करणार आहोत. व्हेरिफिकेशन युजेस द मेथड्स लाईक reviews, walkthroughs, inspection, etc. Whereas validation uses what, the type of the testing. Unit integration, whatever the type of the testing, black box, white box, we'll see the type of the testing later on. Okay, only keep in mind that the validation is nothing but what, performing the testing or checking the software by executing the code. Okay, so verification tells whether the software conforms the specification is checked. Validation checks what, whether the software meets the requirement and expectation of the customer or not. Okay. So verification is a process which finds the bug early in the development cycle. Okay. जेव्हा प्रोसेस आपली स्टार्ट होते तेव्हापासूनच जे चेकिंग होतं which is called as a verification. So in verification we find the bugs early. Okay. त्याच्यामुळं number of bugs किंवा fixing the bugs, cost of fixing the bugs ही कमी येणार आहे because of the verification. Okay. Validation is what, it can find the bugs that the verification process cannot catch. Okay. Verification म्हणजे काय, प्रोडक्ट चेक तयार होत असताना जे काय आपण चेक करतो किंवा बग फाइंड आउट करतो इज कॉल्ड एज अ व्हेरिफिकेशन. त्याच्यामुळे आपल्याला बग कमी होऊ शकतात, एरर कमी होऊ शकतात, आणि त्याच्यामध्ये फिक्स करण्याची कॉस्ट कमी होऊ शकते. परंतु जे बग्स, ज्या एरर्स व्हेरिफिकेशन मध्ये फाइंड आउट झालेल्या नाहीत त्या कॅच करायचं काम व्हॅलिडेशन करतं. ओके, सो द टार्गेट इज ऍप्लिकेशन अँड सॉफ्टवेअर आर्किटेक्चर, स्पेसिफिकेशन, कंप्लीट डिझाईन, हाय लेवल अँड डेटाबेस डिझाईन. व्हेरिफिकेशनचं टार्गेट काय आहे की ऍप्लिकेशन चेक करणं, रिक्वायरमेंट डॉक्युमेंट चेक करणं, आर्किटेक्चर डिझाईन चेक करणं, स्पेसिफिकेशन, सॉफ्टवेअर स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट चेक करणं, कंप्लीट DFD चेक करणं, कंप्लीट डिझाईन, त्याचे फ्लो चार्ट्स चेक करणं, डेटाबेस कुठले असेल तर डेटाबेसेसचे डिझाईन, कनेक्टिव्हिटी किंवा इंटरडिपेंडेबिलिटी चेक करणं. इट इज these are the process in the verification. Okay, व्हॅलिडेशन मध्ये ऍक्च्युअली टार्गेट काय असणार आहे, ऍक्च्युअल प्रोडक्ट टेस्ट करणं. So in verification the QA team does verification and make sure that the software is as per the requirement in the SRS. SRS means what? Software Requirement Specification document. And in validation, it involvement of the testing team validation. Okay. QA and testing मध्ये फरक काय? QA means what? Quality assurance. म्हणजे आम्ही क्वालिटीचे अश्युरन्स देतो का, पण प्रोडक्ट तयार होत असताना क्वालिटीचे जे कन्स्टंट आहेत ते अप्लाय करून तुमचा प्रोडक्ट चेक केला जातो, विच इज कॉल्ड एज क्वालिटी अश्युरन्स. टेस्टिंग मीन्स व्हॉट, टेस्टिंग हे तुमचा प्रोडक्ट खरोखर क्वालिटी देते का नाही ते चेक करते. सो QA quality assurance is related to the verification and the testing is associated to the validation. Okay. Verification comes before, where the validation comes after the verification. Okay. So this is the difference between the verification and the validation. So take the example, suppose you want to create one button and the button name is what, to submit. Okay. आणि याच्यामध्ये आपल्याला चेक काय करायचं आहे की बटनवर क्लिक केल्यानंतर बटन क्लिक होतं का आणि पुढच्या ऍक्टिव्हिटीज होतात. okay. आता ह्याचं जर मला व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन करायचं झालं तर व्हेरिफिकेशन फेज मध्ये मी काय बघणार आहे, बटनचं डिझाईन ऍज पर लुक अँड फील जो ठरवलेला आहे तसा आहे काय, बटनवर जो काय टेक्स्ट आहे त्याचं स्पेलिंग व्यवस्थित आहे काय,
की ते बटन जे आहे ते स्पेसिफिकेशन मध्ये मेन्शन केलेलं आहे काय हे चेक करणं which is called as a verification. And validation is what? When we click on that button, okay, actually बटन क्लिक होतं का आणि पुढची ऍक्टिव्हिटी होते का हे चेक करणं म्हणजे what? The validation. Okay, जे बटन क्रिएट होत असतानाच्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या टेस्ट करणं which is called as a verification. And validation is nothing but what? By executing or by checking the actual button which is called as a validation. Okay, so व्हेरिफिकेशन मध्ये आपण स्टॅटिक टेस्टिंग करतो म्हणजे कुठलंही सॉफ्टवेअर रन न करता आपण ते चेक करणार आहे आणि व्हॅलिडेशन मध्ये सॉफ्टवेअर एक्झिक्यूट करून ते इंटेंडेड फंक्शन वर्क करतं का हे चेक करणार. ओके, सो दिस इज अ व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन. सो देर इज वन मॉडेल इन द सॉफ्टवेअर टेस्टिंग called as a V model. The V model of the software engineering is nothing but called as a verification and the validation model. Okay, so it is a type of the SDLC model where its phases execute in V shape. So it is a type of what? The SDLC model. SDLC means what? Software Development Life Cycle. Okay, आता त्या लाईफ सायकल मध्ये बरेचसे मॉडेल्स तुम्ही बघितलेले आहात. फॉर एक्झाम्पल वन ऑफ द फेमस SDLC मॉडेल इज नथिंग बट द वॉटरफॉल मॉडेल. बट वॉटरफॉल मॉडेलचा ड्रॉबॅक हा असा आहे की वॉटरफॉल मॉडेलमध्ये टेस्टिंग हे आफ्टर कोडिंग होतं. म्हणजेच काय, रिक्वायरमेंट घेतल्यानंतर डिझाईन केल्यानंतर त्याचा कोड लिहिल्यानंतर टेस्टिंगची फेज स्टार्ट होते. आता याचा ड्रॉबॅक काय आपण याच्या अगोदर बघितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल हियर when to start the testing. Okay, so this is cost of fixing the bugs. Okay, वॉटरफॉल मॉडेल मध्ये काय होईल, जर आपल्याला कोडिंग नंतर टेस्टिंग चालू केलं तर ह्या 3 फेजेस मध्ये आपण जे टेस्टिंग केलेलं नसणार आहे त्याच्यामुळे पहिल्या फेज मध्ये जर काही एरर्स बग्स आल्या तर त्या पर्क्युलेट होतील डिझाइन मध्ये. डिझाईनच्या ज्या एरर्स आहेत त्या पर्क्युलेट होतील कोड मध्ये आणि ऍट द टाइम ऑफ द टेस्टिंग आपल्याला टू मच बर्डन असेल टेस्टिंगचा ॲज वेल ॲज इट विल इन्क्रीज द कॉस्ट ऑफ द टेस्टिंग. सो वॉटरफॉल मॉडेल चा ड्रॉबॅक काय आहे, जर पहिल्या 3 फेज जर आपण व्यवस्थित चेक नाही केला स्पेसिफिकेशन डिझाइन आणि कोड तर त्यातल्या ज्या एरर्स आहेत त्या पुढे पर्क्युलेट होत जातात आणि ॲट द एंड जेव्हा तुम्ही टेस्टिंग करायला जाता सो विच विल प्रेशर ऑन द टेस्टर्स टीम्स. बर्डन टेस्टिंगचं सुद्धा येऊ शकतं, त्याच्या भरपूर सारे बग्स मिळू शकतात. कारण सपोज जसं आपण डिफाईन केलं जर रिक्वायरमेंट घेतानाच काही चुका झाल्या असतील आणि त्यावेळी टेस्ट नाही केल्या तर त्या डिझाईन मध्ये पण त्याच्यामुळे डिझाईन चुकीचं होईल, डिझाईनमुळे कोड चुकीचा होईल आणि टेस्टिंगच्या वेळी परत तुम्हाला रिव्हर्स इंजिनिअरिंग करावं लागेल, पहिल्यापासून सगळं चेंज करावं लागेल. सो द बेटर वे इज दॅट better way is nothing but what, to check or to test your software from the start. Okay, V मॉडेल काय करतं, V मॉडेल हेच करतं की प्रत्येक फेजला तुम्हाला रिलेटेड टेस्टिंग हे करून घेतलं. फॉर एक्झाम्पल इट ऑल्सो अलाउज यू टू टेस्ट द सॉफ्टवेअर ॲट ईच स्टेज इन द रिव्हर्स मॅनर. ओके, म्हणजेच V model allows you to verify and validate in parallel. Verification and validation प्रत्येक फेजला केलं जातं. फॉर एक्झाम्पल सी हियर दिस इज अ मॉडेल ऑफ द V. आता हा ही जी फिगर बघताय याच्या लेफ्ट साइडला ज्या प्रोसेस दिसतात दिस आर कॉल्ड ॲज अ व्हेरिफिकेशन आणि द राईट साइडला ज्या प्रोसेसेस दिसतात विच इज कॉल्ड ॲज अ व्हॅलिडेशन. ओके, आता प्रत्येक फेजला त्याची रिलेटेड टेस्टिंग ही केली जाते. त्याच्यामुळे कॉस्ट ऑफ फिक्सिंग द बग्स किंवा नंबर ऑफ बग्स कमी होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल द V मॉडेल ऑफ टेस्टिंग was developed where for every phase in the development life cycle there is a corresponding testing phase. For example याच्यामध्ये जसं बघितलं आपण रिक्वायरमेंट अनालिसिस, डिझाईन, सिस्टीम डिझाईन, आर्किटेक्चर डिझाईन, मॉड्यूल डिझाईन, त्याच्यानंतर कोडिंग आणि त्याच्यानंतर टेस्टिंगच्या फेज आणि
प्रोडक्ट डिप्लॉयमेंटच्या प्रोसेस चालू होतात. ओके, कोडिंग नंतरचा जो पार्ट आहे तो इथं बेंड केलेला आहे आणि तोच अपवर्ड्स शो केलेला आहे युनिट टेस्टिंग, इंटिग्रेशन टेस्टिंग, सिस्टम टेस्टिंग अँड ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. सो इफ यू सी हिअर लेफ्ट साईडच्या ज्या प्रोसेसेस दाखवतात त्या व्हेरिफिकेशन्सच्या स्टेप्स आहेत किंवा व्हेरिफिकेशनच्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि राईट साईडच्या ज्या स्टेप्स दाखवतात त्या व्हॅलिडेशनच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. जसं आपण आता बघितलं व्हेरिफिकेशन म्हणजे काय केलं जातं, फक्त तुमचं डॉक्युमेंट, कोड, डिझाईन किंवा आर्किटेक्चर हे रिव्ह्यू केले जातात. आणि व्हॅलिडेशनमध्ये काय केलं जातं, ॲक्च्युअली तुमचं सॉफ्टवेअर रन करून टेस्टिंग केलं जातं. म्हणजे युनिट टेस्टिंग, इंटिग्रेशन टेस्टिंग, सिस्टम टेस्टिंग अँड ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. ओके, हे केलं जातं. तर फॉर एक्झाम्पल सी हिअर रिक्वायरमेंट ॲनालिसिस, कस्टमरच्या रिक्वायरमेंटचं ॲनालिसिस करणं, इट इज अ पार्ट ऑफ द व्हेरिफिकेशन. याची रिलेटेड टेस्टिंग कुठली आहे तर ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. ॲक्सेप्टन्स टेस्ट केसेस जे लिहिलेले असतील तर रिक्वायरमेंट घेताना ह्या गोष्टी टेस्ट करायला पाहिजेत, हे जेव्हा डॉक्युमेंटरी व्हेरिफिकेशनमध्ये केली जाईल. व्हॅलिडेशन करताना काय केले जातील तर त्या रिक्वायरमेंट फुलफिल होतात का नाही ॲक्च्युली ते सॉफ्टवेअर रन करून चेक केलं जाते. दिस टाईप ऑफ द टेस्टिंग इज कॉल्ड ॲज अ ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. म्हणजे ॲक्सेप्टन्स टेस्टिंग करण्यासाठी मला जे काय टेस्ट डिझाईन लागणार आहे ते डिपेंड कोणावर आहे, रिक्वायरमेंट ॲनालिसिसवर. सिस्टीम डिझाईन, पूर्ण सिस्टीमचं डिझाईन आपण जेव्हा रिव्ह्यू करतो त्यावेळी आपल्याला काय टेस्ट करायचं आहे किंवा कुठल्या कुठल्या एंटिटीज आहेत ते आपण व्हेरिफिकेशनमध्ये ठरवतो. ते जेव्हा मी प्रोडक्ट माझा रन करणार आहे आणि पूर्ण माझ्या सिस्टीमचं टेस्टिंग करणार आहे, विच इज कॉल्ड ॲज सिस्टम टेस्टिंग, विच गेट्स द सिस्टम टेस्ट डिझाईन. Architecture design, integration testing. Architecture design is what? Your system is divided into the number of the modules, and the number of the modules is combined into the different ways. तेव्हा एकापेक्षा जास्त मॉड्यूल्स प्रोजेक्टचे कंबाईन केले जातात, इंटिग्रेट केले जातात. इज कॉल्ड एज आर्किटेक्चर डिझाईन. ते टेस्ट करण्यासाठीची टेस्टिंग फेज आहे इंटिग्रेशन टेस्टिंग. आणि इंडिव्हिज्युअल मॉड्यूल तुमच्या सॉफ्टवेअरमधले किंवा सिस्टीममधलं टेस्ट करण्यासाठी युनिट टेस्टिंग नावाचा प्रकार केला. ओके, सो इथं जर बघितलं तर तुम्ही प्रत्येक फेजला त्याच्या रिलेटेड एक टेस्टिंग करस्पॉन्डिंग टेस्टिंग फेज आहे. म्हणजेच व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून तुम्ही तुमचा प्रोडक्ट स्टार्ट फेजपासून टेस्ट करू शकता. ज्याचा अल्टरनेट, ज्याचा रिझल्ट काय मिळेल मला तर स्टार्टिंग पासून व्हेरिफिकेशन किंवा चेकिंग चालू असल्यामुळे नंबर ऑफ डिफेक्ट तुमच्या प्रोजेक्टमध्ये राहण्याचे चान्सेस कमी आहेत. त्याच्यामुळं बग फिक्सेस किंवा एरर फिक्स करण्याची जी कॉस्ट आहे, जी मॅन पॉवर आहे ती तुम्हाला कमी लागणार आहे. आणि फायनली जेव्हा तुम्ही पहिल्या फेज पासून चेकिंग स्टार्ट करताय, you will provide the quality software or quality product to your customer. Okay, so this is all about the verification and the validation. Okay, so in this session we had learned what is meant by verification, what is meant by validation, what are the activities it contains, actually what it tests in their mechanism, and example of that one, and we had seen the verification and validation model.